पण पक्ष असतो, पक्षाच्या पुढे काही वेळा भावना आणि महत्त्वाकांक्षा याचा विचार करावा लागतो। प्रत्येकाच्या भावना आणि महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून महायुती कशी जिंकेल याचा विचार करते। खासदार राहुल शेवाळे देखील आहेत, त्यांनी देखील विजय शिवतारेंची भेट घेतलेली आहे। खासदार साहेब काय सांगाल तुम्ही, काय चर्चा झाली, कशी आहे तब्येत? नाही, त्याची माहिती आपल्याला केसरकर साहेबांनी दिली तीच माहिती आहे। काय विनंती केली त्यांना बारामतीतनं ते अपक्ष निवडणूक लढवायला निघालेले? नाही, विनंती आम्ही आज त्यांची तब्येत बरोबर नसल्या कारणामुळे, ते ॲडमिट असल्या कारणामुळे ते भेटण्याकरता आलेलो आहे आणि आता ते प्रथम त्यांची तब्येत तरी चांगली होऊन द्या आणि त्यानंतरच आम्ही या संदर्भातल्या चर्चा करू। पण सध्या आम्हाला त्यांच्या तब्येतीची काळजी आहे आणि ते उपचार घेत आहेत आणि 2-3 दिवस उपचार घेतल्यानंतर चर्चा करू। शिवतारे बापूंचे खूप भावना तीव्र आहेत, काल पण त्यांनी बोलून दाखवल्या आणि काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर आज सकाळी देखील त्याच त्यांच्या भावना होत्या, त्याच शब्दात त्यांनी अजित पवारांवर टीका केली। बघा, भावना प्रत्येकाच्या तीव्र असतात, प्रत्येकाला महत्त्वाकांक्षा असते आणि त्या भावनेचा आणि महत्त्वाकांक्षेचा प्रत्येकजण आदर करत असतो, पण पक्ष असतो, पक्षाच्या पुढे काही वेळा भावना आणि महत्त्वाकांक्षा याचा विचार करावा लागतो आणि मला विश्वास आहे माननीय बापू आमचे हे निष्ठावंत शिवसैनिक आहे आणि शिवसैनिक हा नेहमी निष्ठेपायी आणि पक्षशिस्त हा पाळत असतो। त्यानुसार त्यांची भावना तो व्यक्तिगत त्यांची महत्त्वाकांक्षा आहे, त्याचा पक्ष पण त्या भावना आणि महत्त्वाकांक्षेचा आदर करतो। परंतु आता ही महायुतीची लढाई आणि ह्या देशामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना तिसऱ्यांदा आपल्याला पंतप्रधान बनवायचं आहे, त्यामुळे प्रत्येक पक्ष ह्या प्रत्येकाच्या भावना आणि महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून महायुती कशी जिंकेल याचा विचार करत आहे। 45पेक्षा जास्त जागा कशा जिंकू आणि देशामध्ये 400पेक्षा जास्त जागा कशा जिंकू हा आता सर्वांचा विचार आहे। त्यामुळे भावना आणि महत्त्वाकांक्षेपेक्षा देश श्रेष्ठ, पक्ष श्रेष्ठ ही आता सर्वांची भावना आहे आणि त्या भावनेतून महायुतीतून तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते हे एकत्रितरित्या ही निवडणूक लढवतील। भावनांपेक्षा बापूंच्या वैयक्तिक अपमानाचा किंवा पुरंदरच्या जनतेचा अपमानाचा विषय असं ते म्हणतात आणि म्हणून ते निवडणूक लढवतात। नाही, बापूंचा सन्मान राहील या दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि बापूंचा अपमान म्हणजे आमचा पण अपमान आहे। त्यामुळे बापू काय वेगळे नाहीत, आमच्या परिवाराचे सदस्य आहे, त्यामुळे त्यांचा कुठेही अपमान होणार नाही याची काळजी संपूर्णतः पक्ष घेईल, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब घेतील आणि त्यांचा सन्मान राहील आणि त्यांचा सन्मानपूर्वक त्यांचा राजकीय प्रवास राहील याची संपूर्णतः काळजी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब घेतील। कधी समिट होईल अजित पवार आणि बापूंचा जो वाद सुरू आहे त्यावर? नाही, आज सर्वप्रथम त्यांच्या तब्येतीची काळजी आहे सर्वांना, उपचार त्यांचे झाल्यानंतर या संदर्भातली सविस्तर चर्चा होईल आणि मला संपूर्णतः विश्वास आहे, ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला, आम्हाला आता प्राधान्य याचं आहे की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना तिसऱ्यांदा आम्हाला पंतप्रधान बनवायचं आहे आणि जो आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांनी शब्द दिलेला आहे, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल, अजितदादा, की महाराष्ट्रातून 45पेक्षा जास्त सीट जिंकून द्यायचा। त्यामुळे व्यक्तिगत स्वार्थ, व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून तिघेही पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते हे महायुतीच्या विजयासंदर्भात एकबद्ध होऊन काम करतील। अजितदादांची पक्षाची मुख्यमंत्री किंवा तुमची कोणाशी चर्चा झाली? नाही, या संदर्भात कुठली चर्चा झाली नाही। आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी बापू ज्यावेळी ॲडमिट झाले त्यावेळी त्यांना काळजी वाटली म्हणून आम्हाला या ठिकाणी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्याकरता पाठवलेलं आहे। मुंबईचा एक प्रश्न आहे, भाजपने 20 जागांची यादी जाहीर केलेली आहे, आपली कधी यादी जाहीर होईल आणि तुमचं वैयक्तिक कधी नाव येईल? नाही, या संदर्भात संपूर्णतः निर्णय माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा आहे। 2-3 उद्याच निवडणूक आयोगाचं निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे आणि 1-2 दिवसात या संदर्भातली एक वाक्यता होऊन भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून 2-3 दिवसात या घोषणा होतील। मुंबईतल्या जागांवर तिढा आहे असं म्हटलं जाते, तुमची जागा निश्चित आहे, तुमची उमेदवारी निश्चित आहे? निश्चित आहे, यापूर्वीच माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्या संदर्भातली घोषणा केलेली आहे। धन्यवाद। विजय शिवतारे यांची शिवसेनेच्या या 2 नेत्यांनी भेट घेतलेली आहे। शिवतारे पक्षशिस्त आणि मुख्यमंत्र्यांचा शब्द पाळतील असं त्यांचं म्हणणं आहे। कॅमेरामन आदर्श कटकेसह नितीन पाटणकर, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।